रामकृष्ण हरी मंडळी, आता कोणाला केस गळती नाही सांगा, प्रत्येकाला केस गळती ही आहेच। तर केस गळती कशामुळे होते आणि केस गळती आपण कशी कंट्रोल करू शकतो, आपले केस जे आहे त्यातील कोंडा आपण पूर्णपणे नाहीसा करू शकतो, त्यासोबतच आपले जे केस आहेत तर ते नवीन केस उगवण्यासाठी मदत होईल, यासोबतच आपली केस गळती जी आहे तर ती हळूहळू कमी होईल, असा साधा सोपा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। हा माझा स्वतःचा अनुभव आहे, कारण की बघा प्रत्येक महिलांना लग्न झाल्यानंतर केस गळती ही सुरू होते। याशिवाय आजकाल जे पाणी आहे तर ते खारट पाण्यामुळे देखील केस जे आहे तर ते शहरी भागामध्ये राहिल्यामुळे केस गळायला सुरुवात होतात। केस तर रोजच प्रत्येक जणांचे थोडेफारसे गळत असतात, परंतु ते भरपूर प्रमाणामध्ये ज्यावेळेस गळतात किंवा नवीन केस उगवत नाहीत, आपले केस हे आपल्याला पहिली आपल्या केसाची जी जाडी होती त्यापेक्षा कमी दिसायला लागतात, तर त्यावेळी तो मोठा प्रॉब्लेम आहे असं समजायचं। त्यावेळेस आपण त्यावरती थोडंसं काम केलं पाहिजे, तेव्हाच आपल्या डोक्यावरचे केस जे आहेत तर ते शाबूत राहतील। बघा बऱ्याच जणांना केस गळतीचा प्रॉब्लेम आहे, तर त्यासाठी अतिशय साधा सोपा आपण उपाय करणार आहे। तुमच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये हा जर उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुमची जी केस गळती आहे तर ती दूर होईल। आपण जेव्हा डोक्याचे केस विंचरतो तेव्हा फरशीवर संपूर्णपणे सगळीकडे बघेल तिकडे केसच झालेले असतात, तेव्हा आपल्याला खूप टेन्शन येतं, परंतु टेन्शन न घेता साध्या सोप्या पद्धतीने फक्त मेथीदाणे वापरून आपण ही केस गळती जी आहे तर ती कमी करणार आहोत। यासोबतच मेथीदाणे कशासाठी उपयुक्त आहेत आणि आपण रोजच्या आहारामध्ये कशासाठी ते वापरावे, जेणेकरून आपल्या कुटुंबातील प्रत्येक माणसांच्या ज्या समस्या आहेत तर त्यात कशा दूर होतील, याबद्दलची परिपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। बघा हे आहेत मेथीदाणे, तर मेथीदाणे हे आपल्यासाठी अमृतासारखे आहेत। हे कसे कसे वापरायचे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगते। तर सर्वात आधी आपण केस गळतीवरती फोकस करूया। ज्यांना केस गळती आहे किंवा ज्यांचे केसामध्ये जास्त प्रमाणामध्ये कोंडा आहे, ज्यांचे केस आहे ते खूप कमी व्हायला लागले, तर त्यांनी मेथीदाणे घ्या। मेथीदाणे आपल्याला 1.5 ते 2 चमचे घ्यायचे आहेत आणि ते खलबत्त्यामध्ये असे जाडसर कुटून घ्यायचे आहेत। थोडेसे कडक असतात, आपण जाडे भरडे कुटून घ्यायचे। त्यानंतर एखादा तडका पॅन घ्या किंवा एखादी कढई घ्या, त्यामध्ये हे कुटलेले मेथीदाणे घालायचे आणि तुम्ही रोजच्या वापरामध्ये जे तेल तुम्ही वापरता डोक्याला लावण्यासाठी ते तेल घ्या। शक्यतो कोकोनट ऑइल खोबरेल तेलाचा वापर करा, कारण की यामध्ये काही मिश्रण नसतं आणि खोबरेल तेलामध्ये आपण जर हे तेल बनवलं तर त्याचा फायदा देखील आपल्याला जास्त होतो। तर इथे मी जवळपास अर्धी वाटी इतकं तेल त्यामध्ये घातलेलं आहे। आता हे मेथीदाणे आहे तर ह्या तेलामध्ये आपण हे कडकडीत गरम करणार आहोत। अगदी तेलाला 2-3 मिनिटं उकळायचं आहे, जेणेकरून याचा संपूर्ण रस त्यामध्ये उतरेल आणि चांगलं जर उकळवलं तर हे तेल लवकर खराब देखील होत नाही। अगदी वर्षभर हे तेल जे आहे तर ते व्यवस्थित राहतं। बघा लग्न झाल्यानंतर जेव्हा मुलं होतात तेव्हा आई नेहमी सांगत असते की मुलं झाल्यानंतर आपलं जे मूल आहे तर ते चेंडू खेळण्यासाठी केस घेऊन जातं आणि त्यानंतर केस गळती सुरू होते। तर बघा चेंडू खेळण्याच्या नादात डोक्याचा चेंडू व्हायला लागला, त्यासाठी आपण याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे। हे तेल बघा व्यवस्थित कडकडीत गरम करून घेतलं, त्यानंतर ते व्यवस्थित ग्लासमध्ये मी गाळून घेतलेलं आहे। हे जे मेथीदाणे आहेत तर ती मी चमचाभर मेथीदाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, जास्त पाणी नाही घालायचं, अर्धा कप पाणी घातलेलं आहे। हे देखील मेथीदाणे आपण गाळून घ्यायचे आहेत आणि हे गाळलेलं जे पाणी आहे तर हे पाणी तुम्ही केस धुवायच्या अगोदर डोक्याला लावून ठेवू शकता। आठवड्यातून 2 ते 3 वेळा करायचं आहे, म्हणजे केसांच्या मुळांना हे जे पाणी आहे तर ते लावायचं आहे। मी तुम्हाला लावून देखील दाखवते। हे पाणी आपल्या केसांच्या मुळांना आपल्याला होईल तसं लावायचं आहे। तुम्ही आठवड्यातून 2-3दा लावा, धुवायच्या अगोदर लावा किंवा तुम्ही असंच लावलं, तुम्ही जर घरातच असाल बाहेर कुठे जाणार नसाल तर आठवड्यातून 2-3दा तुम्ही लावलं आणि दिवसभर तसंच राहिलं तरी देखील काहीही हरकत नाही, त्यामुळे काही नुकसान तर काही होतच नाही, शिवाय ते वाळून देखील जातं, त्यामुळे जास्त फरक पडत नाही। यानंतर हे तेल कसं वापरायचं, हे ते तेल आहे तर ते देखील आपण तुम्ही जेव्हा जेव्हा डोक्याला तेल लावता नेहमी त्याचप्रमाणे आपल्याला हे तेल देखील लावायचं आहे, आपल्या मुळाशी केसांच्या येईल अशा प्रकारे हे तेल तुम्ही लावू शकता। लहान मुलांना देखील तुम्ही हे तेल लावू शकता, पुरुषांनी सुद्धा महिलांनी सुद्धा, ज्यांना केस गळतीचा प्रॉब्लेम आहे ते हे तेल आहे तर ते केसांच्या मुळांना आपल्याला लावून घ्यायचं आहे। तर यामुळे केस गळती पूर्णपणे थांबते। तुम्ही आठवडाभर करून बघा।
केस गळती कशामुळे होते तर बघा, आपला आहार जो आहे तर तो व्यवस्थित नसेल तरी देखील केस गळती होते। याशिवाय आपल्या शरीरामध्ये कशाची तरी कमतरता राहिली किंवा आपण पौष्टिक अन्न खात नसोल तरी देखील आपली जी केस आहे तर ते गळतात। याशिवाय स्त्रियांना जेव्हा लग्न होतं, मुलं होतं, त्यामुळे हार्मोनची पातळी जी आहे तर ती कमी अधिक होते, त्यामुळे देखील केस गळतात। शिवाय केसामध्ये जर कोंडा असेल ना तर भरपूर केस गळतात। शिवाय नवीन केस देखील उगवत नाहीत। मेथी दाण्याचं तेल डोक्याला लावल्यामुळे आपल्या केसातील कोंडा जो आहे तर तो पूर्णपणे नाहीसा होतो। तुम्ही 3-4 वेळा जर तुम्ही लावलं तर डोक्याची खाज वगैरे जाईल। शिवाय केस गळती देखील कमी होईल आणि कोंडा देखील कमी होईल। केसातील कोंडा कमी झाला ना आपोआपच आपले केस जे आहे तर ते गळायचे कमी होतात। यानंतर हे तेल तुम्ही अशा प्रकारच्या बॉटलमध्ये ओतून देखील तुम्ही पुरुषांसाठी किंवा स्त्रियांसाठी वापरू शकता। मी माझ्या लहान मुलांना देखील अशाच प्रकारे हे तेल जे आहे तर ते लावते। त्यामुळे बघा भरपूर दाट अशी लहान मुलांनाच केस येतात, कारण की आजकालच्या जीवनशैलीमुळे मुलांना देखील लहानपणापासूनच आपण या गोष्टी वापरल्या तर नक्कीच त्यांचे केस देखील शाबूत राहतील। त्यासाठी तेल लावून अशा प्रकारे 2-3 मिनिट आपल्याला मसाज करायचे आहे। त्यामुळे डोक्याच्या ज्या नसा आहेत त्या मोकळ्या होतात आणि त्यामुळे आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे तर ते व्यवस्थित होतं आणि केस देखील छानपैकी वाढतात। तर ही मी तुम्हाला केसाला कसं लावायचं ते सांगितलं। त्याशिवाय आपण जे गाळलेलं ओले मेथीदाणे होते ते देखील काय करायचे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगते। पहिल्यांदा आपण पाहिलं जे मेथीदाणे आहे तर ते आपण कुटून त्याचं तेल बनवलं। हे तेल तुम्ही कायमस्वरूपी वापरू शकता, घरातील प्रत्येक व्यक्ती वापरू शकते। याशिवाय आपण जे मेथीदाणे रात्रभर भिजत ठेवलेले होतं तर त्याचं जे आपण पाणी काढलेलं आहे ते आठवड्यातून 2-3 वेळा तुम्ही करू शकता। त्यानंतर जे उरलेले मेथीदाणे आहेत त्याचे काय करायचे मी पुढे सांगते। यासोबतच आपल्या आहारात देखील योग्य गोष्टी असाव्या, त्यामधलीच एक गोष्ट म्हणजे मेथी। तर मेथीदाणे जे आहेत अशा प्रकारे आपल्याला कढईमध्ये 2 ते 3 मिनिटं रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि याची आपण थंड झाल्यानंतर पावडर करून घेणार आहोत। अगदी मिक्सरमध्ये सहज ही पावडर होते। ही पावडर तुम्ही रोज खा। कशी खायची मी सांगते पुढे तुम्हाला, परंतु मेथीदाणे जे आहे तर ही पावडर आपण खाल्ल्यामुळे ज्यांना बघा मधुमेहाचा त्रास आहे, कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे किंवा कोणाला वजन वाढीचा त्रास आहे, आजकाल बऱ्याच प्रमाणामध्ये वजन वाढतं तर वजन देखील कमी होण्यास या पावडरमुळे फरक पडतो। याशिवाय सांधिवात असेल, अपचन असेल किंवा बऱ्याच जणांना काय होतं पोटात भरपूर गॅस होतो, पोट साफ होत नाही, अशा पोटाच्या संबंधित कोणत्याही समस्या असो किंवा वजनवाढ असो, कोलेस्ट्रॉल असो, बीपी, थायरॉइड भरपूर ह्याच्यावरती हे मेथीदाणे आहे तर ते उपयुक्त आहेत। अगदी घरातील लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला तुम्हाला ही जी मेथीची पावडर आहे तर ती द्यायची आहे। यामुळे तुमचे केस देखील चांगले राहतील आणि तुमचे आरोग्य देखील सुधारेल आणि त्यामुळेच आपल्याला भरपूर फरक पडेल। तर घरातील महिलेने ही पावडर घरामध्ये नक्कीच बनवून ठेवा आणि घरातील प्रत्येकांना तुम्ही रोजच्या रोज ही जी पावडर आहे तर ती अर्धा चमचा कोमट पाण्यामध्ये द्या। त्यामुळे अनेक समस्या दूर होतात आणि आपल्या कुटुंबामध्ये कोणताही रोग येणार नाही किंवा कोणतीही समस्या येणार नाही। आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही एक तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये गोष्ट नक्की करा। त्यामुळे तुमची केस गळती सोबतच इतर जे प्रॉब्लेम आहेत ते देखील दूर होतील। यानंतर आपण जी मेथीदाणे भिजत ठेवलेले होते त्यानंतर जी गाळून पाणी आपण केसांना लावलं, परंतु जे मेथीदाणे उरलेले आहे तर त्याचं काय करायचं, जेव्हा तुम्ही आंघोळ करणार आहात डोक्यावरून त्याच्या अगोदर आपण ते मेथीदाणे आहे तर ते मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायची, त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आणि ती पेस्ट आपण डोक्याला लावायची आणि त्यानंतर तुम्ही अर्धा ते 1 तासानंतर डोकं धुवू शकता। यामुळे डोक्यातील कोंडा दूर होतो, त्यानंतर केस गळती देखील कमी होते, बरेचसे प्रॉब्लेम दूर होतात। त्यासाठी ही पेस्ट देखील तुम्हाला लावायची आहेत। यासोबतच आपल्या रोजच्या आहारामध्ये तुम्हाला हे मेथीची जी पावडर आहे तर ती प्यायची आहे। दिवसातून 1 वेळा तुम्ही पिऊ शकता। सकाळी न काय खाण्या अगोदर तुम्ही पिऊ शकता किंवा संध्याकाळी पिला तरी देखील चालेल। मेथीदाण्याचं जर आपण नेहमी सेवन केलं तर आपलं वजन कमी होतं, त्यासोबतच हार्मोन देखील संतुलन राहतात आणि दररोज आपण थोडीशी मेथीदाणे अशा प्रकारे जर खाल्ली तर महिलांसाठी ती अति उपयुक्त आहे। शिवाय बघा बऱ्याच ज्या मुली आहेत तर त्यांना शाळेत जावं लागतं, कामासाठी जावं लागतं आणि त्यांना पिरियड्समध्ये बघा भरपूर कंबरदुखी होते, तर त्यांच्यासाठी प्रत्येक आईने हा उपाय करा। तर आपले जे मेथीदाणे आहे तर ते रात्रभर भिजवत ठेवायचे, त्यातले जे भिजवलेले मेथीदाणे
आहे तर ते त्या मुलींना खायला द्या, त्यामुळे देखील कंबरदुखी जी आहे तर ती कमी होते। अशा विविध प्रकारे आपण जे मेथीदाणे आहे तर त्याचा वापर करू शकतो, बऱ्याच समस्या दूर होतात, शिवाय केस गळती देखील कमी होते। तर बघा, यासाठी अशा प्रकारे मेथीदाण्यांचा वापर करा आणि ही जी पेस्ट आहे मेथीदाण्याची ही तुम्हाला डोक्याला लावायची आहे आणि त्यानंतर तासाभराने तुम्हाला डोकं जे आहे तर ते धुवायचं आहे। तर हे जी पेस्ट आहे ती बघा थोडीशी गिळगीत अशा आपल्या हाताला लागते, जसं बघा कोरफड जशी लागते त्याप्रमाणे, त्यामुळे कोरफडीसारखंच हे काम करतं। त्यामुळे जे आपले केस जे आहे तर ते मऊसूत देखील होतात आणि तुम्हाला त्यावरती वेगळी शाईन दिसून येईल आणि केसमध्ये जेव्हा आपण कंडिशनर वापरल्यानंतर केसाला जो फरक पडतो तो फरक ह्या मेथीदाण्याच्या पेस्टने देखील पडतो। त्यामुळे तुमचे केस जे आहे तर ते भरपूर घनदाट देखील होतील।